बघा आता इथं ते नाश्ता करत आहेत. भागवत हाय करा. नमस्कार मित्रांनो, आता आमचे झाले जेवण आणि आम्ही आता जातोय घरी. आता आमच्या शेतात नेते तुम्हाला, चला आडवा. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि आता आम्ही जात आहोत. काल्याचं कीर्तन आहे, दत्त जयंती आहे आज, त्यानिमित्ताने. तर बघू शकता घरात सगळे कोण मेकअप करताय, कोण लिपस्टिक लावतंय. हाय हाय, ह्या माझ्या सगळ्यात सिस्टरच्या आमची राधाराणी बघा. ये हॅलो हाय कर. हो दिलं. आणि तुम्हाला माहित आहे आज आपल्याला भेटण्यासाठी करमाळ्यावरनं भागवत दादा आलेले आहेत आणि पाहुणचार ऑफकोर्स त्यांचा आम्ही पाहुणचार सगळ्यांनी केलेला आहे. आणि बघा आता इथं ते नाश्ता करत आहेत. भागवत दादा हाय करा. करमाळ्यावरनं भागवत दादा मला भेटण्यासाठी आलेत. थँक्यू सो मच भागवत दादा, तुम्ही इतक्या दूरून मला भेटण्यासाठी आलात. त्या नाश्ता चहा वगैरे त्यांना खूप दूरून आले सकाळ सकाळ, म्हणून मग म्हणलं त्यांना चहा नाश्ता देऊ नाही का. आणि आता आम्ही जातोय मंदिरामध्ये, जिथं माझे गुरु सगळे आदरणीय शिष्यमंडळी वगैरे माझ्या गुरूंच्या आहेत, त्या सगळ्यांची पण मी तुम्हाला ओळख करून देईल. आणि राधाराणीचा मेकअप झालेला आहे. चला आता. आणि हे बघा माझी मोठी ताई, जेव्हा बघा तेव्हा सारखं फोनमध्ये बिझी असते, काय माहित नाही कधी पण तिला बोलायला लागलं नुसतं फोन. खाली राधाराणी म्हणते मला नीट घे, मी खाली घसरायला लागले. आणि हे बघा आमचं कार्टून, ह्या दीदीचे 3 मुलं. वाटतं तर का की ही या लेकरांची आई असेल म्हणून. ती छोटी दिसते आणि लेकरं मोठे दिसतात तिचे. सगळ्यांचा नाश्ता चहा पाणी आवरून झालेला आहे. भागवत दादांचा पण नाश्ता झालेला आहे. आता आम्ही जातोय गाडीमध्ये मंदिराच्या ठिकाणी जिथे कीर्तन चालू आहे. तर चला तुम्हाला दाखवते. गावातल्या लोकांचं बापूंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण भव्य दिव्य असा मंडप उभारलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळे फुल नाही, फुलाची पाकळी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी पण दत्तात्रेयांच्या चरणी पट्टी स्वरूपात काही देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि बघू शकता भव्य दिव्य असं कीर्तन सेवा चालू आहे. महाराज देखील आलेले आहेत. तर तुम्ही आता मस्त कीर्तन एन्जॉय करा. आणि लहान लेकरं कुठं न्यायचं म्हणजे आ बैल मुझे मार म्हणल्यासारखी परिस्थिती, कुठेही न्या रडायला चालूच. त्या कसं तरी शांत केलं आणि राहिलेलं कीर्तन मी पण मनातून ऐकलं. खूप छान वाटत होतं. आपल्याला देवी देवतांचं दर्शनाचं पुण्य भेटावं आणि फळ भेटावं वाटत असेल तरी भगवान दत्तात्रेयाची उपासना करायची. हात तया माझे दंडवत, त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं की बस 3 देवतांचं दर्शन घेतल्याचं पुण्य आहे. पण हा परिसर किती भाग्यवान आहे. तसं साखरवाडीला दर पौर्णिमेला नाही आमुषाला वाडी, आणि गेल्या सगळ्यात अगोदर माझ्या गुरूंचं दर्शन घेतलं. 2 शब्द त्यांच्याशी बोलले, मला खूप छान वाटलं. आणि हे माझे बापू आहेत, म्हणजे माझे गुरु आहेत, त्यांनी मला घडवलं. यांचं लक्ष इकडं पाहिजे, यांचं तिकडं पाहिजे, मग ते व्यवस्थित चालतं. हे विद्यार्थी आले शाळेत म्हणून ते नियोजन चालू आणि ते आधी जेवढेच पाहिजे विद्यार्थी.
आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर यांचा हृदय सत्कार सर्व भाविकांच्या वतीने होत आहे. कीर्तन सेवा खूप छान झाली महाराजांची. बापूंना पण भेटलो आणि कीर्तन संपले आम्ही निघालो प्रसाद घेण्यासाठी. तर बघू शकता राधाची माऊ मी आणि राधाची चालू होती तयारी. तिनं सेपरेट प्लेट घेतली जेवायला आणि आम्ही छान प्रसाद घेतला आणि आम्ही निघालो घराकडे. आई ताई नमस्कार मुले मित्रांनो, आणि आता राधा जेवण आणि आम्ही आता जातोय घरी. आता आमच्या शेतात नेते तुम्हाला. चला अडवा गोंधळ. चल लवकर बाबू. हे बघ राधाराणी आमची चालत नाहीये, दीदीला परेशान करते म्हणून दीदीने तिला उचलून घेतलंय कडेवर आणि आम्ही जातो आता. आमचं शेत जवळच आहे तर शेतामध्ये लागली शेळी. काय खाते बघू, दाखव मला. राधाराणीला शेळ्यांचं किती नवल वाटायला लागलंय. शेळ्या गवत खात्यात बघून तिला आश्चर्य वाटतंय. काय खाते ती? गवत खाते की नाही. आपल्यासारखं काही वडापाव समोसा पिझ्झा नाही खात. बघ ते गवत खाते, गवत आहे की नाही. छान आहे ना. तुला भारी वाटेल राधाराणी. आणि हे आहे आमचं शेत मेन रोडला लागून. तर हे आपले गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले तुम्हाला की हे भाड्याने द्यायला केलेलं आणि हे दुकानाचं शटर. चला आम्ही तुम्हाला आमच्या शेतात पण नेते. आता बघा आमचं शेत किती छान आहे ते. हे बघा आमची टोळी, आमच्या शेतातली टोळी आमची आली. हाय फोटोग्राफर, आमचा पण एक फोटो घ्या ना. हाय. हॅलो, आम्ही घरी आता. आराम. आता जेवण झालेलं आहे, मस्त कीर्तन ऐकलं, जेवण झालं, शेतात फिरून आलो, आता आराम.